हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन आणि छान अशी सुरुवात झाली. आज सकाळी म्हटलं चला जरा मंदिराची डीप क्लीन करूया. मागचे 4 दिवस झालं माझं चाललं होतं की नाही दुपारी आपण छान मंदिर धुवूनच घेऊया, कारण की त्या ताई येतात 2:30-3 वाजता. तर त्याच्या आधी म्हटलं मंदिर छान धुवून घेऊया, म्हणजे मग झाडू पोछा त्या करून घेतील, आपल्याला जास्त खालचं वगैरे साफ करावं लागणार नाही. पण होत असं नव्हतं. नेमकं त्या येईपर्यंत माझं कटिंगच चालायचं, कारण की जेवण वगैरे झालं की 1-1:30 वाजता मी कटिंगला बसते आणि तिथून पुढे मग 3 वाजेपर्यंत माझं सगळं कटिंग होतं. आता कटिंग करण्यामध्ये इतके ड्रेस असतात ना की कधी मी ठेवते तसंच बाकीचं कटिंग करायचं. इतके रोजच मला दुपारी कटिंग करावं लागतं, जेणेकरून कसं होतं ना, मग त्या यायच्या आधी माझं कटिंग जर झालंच की सगळे तुकडे जे सगळा कचरा त्या भरून मग साफसफाई छान करतात. आणि मग संध्याकाळी कटिंग केलं की मग ते मलाच आवरावं लागतं, त्याच्यामुळे मला कंटाळा येतो शक्यतो. त्याच्यामुळे मग मी दुपारीच कटिंग करते ते यायच्या आधी, आणि मग त्या आल्या की मग बाकीचं सगळं आवरून साफसफाई करून जातात. पण देवघर क्लीन करायला वेळच भेटत नव्हता आणि आज मला काही करून करावंच लागणार होतं, कारण मला ते अजिबात आवडत नाही. काय होतं अगरबत्तीचा, आणि आमचा रुद्राचा सुट्ट्या असली की विचारू नका. रुद्राला सुट्टी असली म्हणजे माझं देवघर अजिबात नीट राहणार नाही. फुलं तुडून आण, कुठे इकडेच ह्या देवाला हे कर, त्या देवाला ते कर, ह्या देवाचं तोंड इकडं करून ठेव, तिकडं करून ठेव, असलं सुरू असतं त्याचं. त्याला नाद आहे ना, आणि टिक्केच लावून सगळं हळदी कुंकू सांडतो. तर बघा आज मी हा नारळ आहे ना थोडंसं कपडावरचा काढून घेतला. मागच्या वेळी दाखवलं होतं ना त्यावेळेस किती छोटा कोंब होता, आणि आज बघा किती लांब असा झालेला आहे. आणि इतक्या लवकर खरं तर नारळाची मुळं आहेत ना ते बाहेर येत नाही. ह्यावेळेस ह्या नारळाची मुळं इतक्या लवकरच बाहेर कसं काय आलेत काय माहीत. पण ठीक आहे, आता जशी ही मुळं वाढतील ना तसं मोठा, आता तांब्यावरती अजून थोड्या दिवस राहू शकतं, पण त्याच्यानंतर तांब्यावरती नाही राहत. त्यानंतर मग मुळं बाहेरच्या साईडला निघायला लागतात. त्यामुळं मग असं कपडा व्यवस्थित लावून असं ना पॅक करून ठेवायचं, जेणेकरून ती व्यवस्थित मुळं जातात खाली, नाहीतर मग अशी पसरतात त्यासाठी. तर बघा हा कपडा मी इथं ठेवते गुंडाळून, तोच मी परत आता इथं गुंडाळते. शक्यतो जास्त सारखा कपडा काढायचा नाही हा, नाहीतर मग कोंब आहे ना जळून जातो त्याच्यामुळे. तर माझी छान अशी इथं पूजा करून झाली. आणि मेन म्हणजे हे आसन आहे ना ते मी स्वतः शिवले, कॉटनच्या कपड्याचं, प्युअर कॉटनचं आहे. तो व्हिडिओ लवकरच येईल. आणि खरंच हे खूप छान मला वाटलं. जसं की मी सांगितलं होतं आम्ही संडेला भरूचला जाणार होतो रूम बघायला, आणि जायचं ठरलं होतं, पण काल रात्री दिनीच्या मम्मीला ॲडमिट केलं, त्याच्यामुळे मग ती आमच्याकडेच होती, झोपतच नव्हती रात्री. किती उशीर म्हणजे सारखं मोबाईलला जो खेळायचंच होतं तिला. मग नंतर खूप लेट असं तिच्या पप्पांनी घेऊन गेले हॉस्पिटलला, ॲडमिट आहे ना तिची मम्मी. तर आता तसं जाता येत नाही. एका ताईने पण आपल्या रूम बघितली 8,500मध्ये, त्यांनी मला फोटोज व्हिडिओ टाकले, मी पुढे टाकेन वाटलंच तर व्हिडिओमध्ये. छान वाटते रूम, पण थोडंसं असं मला बाथरूम वगैरे असं बाहेरच्या साईडला असं आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं आपण स्वतः जाऊन बघितलं ना कसं आपल्याला समक्ष बघून रूम घेतलेली बरी असते. कारण मागच्या वेळी पण असं होतं. तर चाललंय आता जाणारच होतं, फिक्स होतं आज जायचं. आता गिनीच्या मम्मीला ॲडमिट केलं, तर चला त्यांचं आता मला खिचडी वगैरे बनवून द्यायची आहे त्यांच्यासाठी, आणि काही अर्जंट पण काम असते तर तेही करायचे आहेत. बघा आता ही फ्रॉक इथं रेडी झाली होती, आणि तिच्यासोबत बेल्ट द्यायचा होता. हे बघा हा छान असा बेल्ट तयार केला आहे मी तिच्यासाठी, हा असा जाईल. तर हा असा बेल्ट राहणार आहे. किती मस्त असा रेडी झाला आहे, छान दिसतोय. मला वाटलं होतं म्हणजे जास्त एका साडीमध्ये पूर्ण 2 ड्रेस होतील, पण एकच ड्रेस झाला, काय माहित कसं काय. साडी भरपूरच छोटी होती ना, व्हाईट कलरचाच अर्धा पार्ट साडीचा व्हाईटच निघला एका साईडचा, त्याच्यामुळे. तर अजून एक छान अशी साडी मला रिसीव झाली, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. बघा मस्त साडी आहे, पार्टीवेअर साडी आहे. तिचा लुक असा ना पार्टीवेअर आहे. हा तिचा पहिल्यांदा ब्लाऊज पीस दाखवते. तर ब्लाऊज पीसला असा वर्क आहे, बुट्टी सारखं वर्क म्हणतात ना तसं आहे, छान वाटतं, पण ब्लाऊज पीस मस्त आहे. आणि त्यानंतर ही आहे साडी. तर बघा साडीचा पण एक नंबर असा लुक आहे, एकदम पार्टीवेअर लुक आहे. थोडीशी हलकीच म्हणजे लाईट वेट आहे, जास्त अशी जड साडी नाही, कारण जड साडी नेसायचं म्हटलं ना नुसतं जीवावर येऊन जातं, नकोच वाटतं. आणि हे खरंच छान वाटतं, थोडंसं ऑर्गेन्झामध्ये जाते. हे ऑर्गेन्झामध्येच आहे, सिफॉन सारखं म्हणतात तसं आहे का काही मटेरियल एवढं कळत नाहीये, बहुतेक ऑर्गेन्झामध्येच जात असेल. पण साडी एक नंबर आहे, आणि कलर सुद्धा खूप जास्त छान आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर त्यांचं मी ना मोबाईल नंबर वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. छान आहे साडी.
तर बघा सकाळ सकाळी माझी किती कामं झाली ती. मी देवासाठी ते आसन बनवलं, त्याच्यानंतर आता ह्या फ्रॉकचा बेल्ट पण रेडी झाला. आणि आता सगळ्यात पहिलं ना खिचडी बनवते, गिनीच्या मम्मीला द्यायची आहे. आणि आज संडे आहे ना, तर त्यांच्या संडेच्या दिवशी लसूण फोडणीवाला खात नाहीत, लसूण कांदा तसलं कोथिंबीर तसलं नाही खात ते. तर त्यांना तर कसं आधीच माझ्या स्वयंपाकाला चव लागत नाही, इतकं साधं बिना फोडणीचं दिलं तर आता कसं लागेल काय माहित. आता मलाच टेन्शन आलंय की मी नेमकं साधं कसं बनवायचं, म्हणजे अजिबात फोडणीच द्यायचं नाही. ते संडेला अजिबात असं फोडणीचं लसूण असलं अजिबात खातच नाही, ते कांदा पण नाही खात त्याच्यामुळे. तर बेल्ट खरंच खूप छान झाला बरं का, मस्त बेल्ट रेडी झालाय, आवडला मला तरी, मस्त वाटतोय. तर चला आता पटकन आवडते. माझं डोकं इतकं जास्त आज जड 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 झालं ना, कारण गिन्नीने झोपूच नाही दिला रात्री, झोपतच नव्हती. शेवटी तिच्या मम्मीला फोन केला आणि म्हटलं घेऊन जावा तिला. आधी भरपूर म्हणजे गुड नाईट करत झोपून गेली, त्याच्यानंतर झोपतच नव्हती, म्हणजे खेळायचंच होतं तिला कंटिन्यू, रडत वगैरे नव्हती, उलट जात नव्हती. तिचे पप्पा आले होते नंतर 12:30 पावणे 1ला आले होते न्यायला, तर गेलीच नाही ती, नको नको म्हणत होती. पण मीच जबरदस्ती पाठवली, कारण रात्रीची वगैरे उठली तर मग प्रॉब्लेम होईल म्हणून. तर चला आता पटकन खिचडी बनवते तिच्या मम्मीसाठी, नंतर आमचा पण स्वयंपाक करायचा आहे. आणि आजचा सगळा प्लॅन कॅन्सल झाला, तिकडे जायचं होतं वगैरे सगळं ठरलेलं होतं, तर ते सगळंच आता कॅन्सल होऊन बसलंय. तरी तर मी स्वयंपाकामध्ये ना वांग्याचं भरीत केलं आहे आमच्यासाठी, जे की आम्हाला इतकं जास्त आवडतं ना, खूप आवडतं. आणि त्यानंतर गिनीच्या त्यांना असा खिचडी करून ठेवले, आता त्या जेव्हा येतील ना तेव्हा मी देऊन देईल, तसाच कुकर उचलून देऊन देईल. आणि त्यानंतर आता म्हटलं चला थोडी केस विचारून घेऊया. ज्या पण दिवशी सुट्टी असते की नाही त्यावेळेस माझं ना, जिथे माझं 4 ड्रेस शिवून होतात ना तिथं एक पण होत नाही. आता बघा सकाळपासून मी काय थोडंसंच केलं असेल आणि स्वयंपाक वगैरे केला, कारण ह्याच्यामध्येच इतका वेळ जातो की ह्यांना हे नाही खायचं, नाश्त्याला ते खायचं, इतकं नुसतं फरमाईश असते. त्यानंतर इतके दोघंजण राडा करून ठेवतात की ते आवरत बसा, ह्याच्यामध्येच टाईम खूप जातो. आणि त्यामुळे सुट्टी मला तर नकोच वाटतं, आणि ह्यांना तर नकोच. रुद्राला असलेली मला चालेल, पण ह्यांना नको, कारण हे असले ना इतके दमवतात, हेच पाणी देईन, ते टॉवेल कुठाईन, हे कुठाईन, ते कुठाय, इतका वेळ जातो त्याच्यामुळे. तर आता बघा सकाळपासून मी हा टॉप इथं घेतलाय, सकाळीच अर्धा रेडी झाला होता ना, आता मी शिवायला घेतला, इथं धागा वगैरे चेंज करून घेतला आणि म्हटलं आता पटपट हा टॉप करते, कारण सेम पांढऱ्या कलरच्याच 3-4 फिडिंगच्या कुर्त्या आहेत, ज्या मला आज संध्याकाळपर्यंत तरी व्हायला पाहिजे होत्या. कारण की माझं असं टार्गेट ठरलेलं असतं की बाबा आजच्या दिवसामध्ये मला एवढं कंप्लीट करायचं आहे आणि एवढं सगळं उद्या सकाळी पॅक करून त्यांचं पार्सल गेली पाहिजेत, असं ठरलेलं असतं. पण सुट्टीच्या दिवशी नाही होत मला, मी किती पण ते कंप्लीट करायचा प्रयत्न केला ना तरी पण ते टार्गेट पूर्ण होतच नाही, कारण एक तर हे दोघं असतात, त्यासोबत मला इतकं काम लागून जातं त्याच्यामुळे. आणि आता म्हटलं चला करूया, सुरुवात करूया. इथं बसले शिवायला तर चेनच सापडत नव्हत्या, कारण की ह्या फिडिंगच्या कुर्त्या आहेत, या सगळ्याच फिडिंगच्या कुर्त्या आहेत. मी साईडला कटिंग करून ठेवलं आहे ना, साधारण 4-5 असतील आणि सगळ्या व्हाईट कलरच्याच आहेत, आणि व्हाईट चेनच नव्हत्या. इतक्या शोधल्या मी चैनी ना, जेव्हा जी गोष्ट ना बाकीचं सगळं सापडणार, पण जे पाहिजे ना ते कधीच सापडणार नाही, असंच होतं, प्रत्येक वेळी असं होतं. तर याच्यामध्ये एवढ्या चैनी आहेत, इतके कलर आहेत, पण मला जो कलर पाहिजे ना तो कलर ह्या चैनीमध्ये सापडणार नाही. आणि मी थोडंसं चालतं माझं थोडंसं मिसमॅच इकडं तिकडं, पण आता व्हाईट कलरचं इथं अजिबातच मिसमॅच करून चालणार नव्हतं, व्हाईटला व्हाईटच लावावी लागणार होती आणि ती काही सापडत नव्हती. मी एकदमच इतक्या चैनी आणून ठेवते ना, पण तरी पण मला ज्या कलरचा ड्रेस शिवायचा असतो त्या कलरची चैन मात्र मला कधी सापडत नाही. तर म्हटलं जाऊ दे, मी त्यांना म्हणत होते जावा जावा करून सांगत होते, तर ते म्हणे मला पार्टीला जायचं आहे, हे झालं ते झालं, आणि म्हटलं सकाळ आणतो वगैरे, नाहीतर मग मी इथं त्यांना खवळत होते जावा जावा करून. तर म्हटलं जाऊ द्या, आता हा ब्लाऊज तरी म्हटलं कमीत कमी कटिंग करून ठेवते, जेणेकरून हा द्यायचा होता परवाला, त्याच्यामुळे म्हटलं चला कटिंग करून ठेवूया. तर ही होती आम्ही बघितलेली दुसरी रूम आहे. ही रूम मला आवडली, म्हणजे छान वाटली, कारण बाहेरच्या साईडला पण असं पोर्च आहे, सोबत आतमध्ये पण म्हणजे छान आहे, रूम पण छान वाटली. आजी आजोबाच आहेत फक्त इथे, बाकी कोणी नाही. आमचं ह्याच्या वरचं राहणार आहे, हे खालचं आहे, त्यांचं वरचं लॉक आहे, त्याच्यामुळे जसं खाली आहे तसंच ते बोलले की वरती आहे, तर असं त्यांनी दाखवलं होतं. रूम मला आवडली होती, पण रेंट नाही आवडला, कारण 9,000 रुपये फक्त 1 BHK आहे, जास्त अशी मोठी नाही आहे, छोटी आहे. हॉल मोठा वाटतोय तसा, इकडे असं बाथरूम टॉयलेट वगैरे आहे, हा बेसिन एरिया, आणि इथून पुढे मग ह्या साईडला इथं आहे थोडंफार फर्निचर पण आहे वाटतं त्यांच्या ह्याच्यामध्ये, आणि बाथरूम वगैरे पण छान वाटलं.
आणि सोबत इकडचं जे बाहेर आहे ना तो डोर, तिकडे मग कपडे वगैरे धुवायला, भांडी धुवायला. आणि हे असं किचन आहे. किचनमध्ये पण आहे बऱ्यापैकी फर्निचर आहे त्यांनी केलेलं, ट्रॉल्या वगैरे असं थोडंफार ठेवायला आहे जागा. आणि मग इकडं बाहेर बघा कपडे वगैरे सुकवायला किंवा धुवायला असं जागा आहे. किंवा रुद्राला खेळायला म्हणा, असं थोडासा बाहेरनं थोडासा जागा असला ना, मोकळं पाहिजे, कारण त्याला खूप लागतं बाल्कनीमध्ये खेळायला वगैरे. आणि मग ही इकडची अशी बेडरूम आहे. 1 BHK आहे. छान होता, पण रेंट आम्ही म्हटलं त्यांना की कमीत कमी 500 तरी कमी करा. म्हणजे 9,000 सांगितले ना, तर 8.5 करा असं आम्ही म्हणत होतो. पण आता बघूत काय म्हणतायत ते, कसं बोलतायत कसं, त्याच्यावर त्याचा डिपेंड आहे सगळं. आणि मेन आता हे आजी आजोबा आहेत तर ते दिवसभर घरी राहणार आणि माझी दिवसभर मशीन चालते. आता त्यांना माझ्या मशीनचा काही प्रॉब्लेम होऊ नये, आवाजाचा एवढाच फक्त काय तो. आणि हे बघा ही दुसरी रूम आहे. ही डायरेक्ट दरवाजातून निघलं ना, दरवाजा रोड साईडलाच आहे. आणि ही पहिली बेडरूम. हा 2 BHK आहे. ह्याच्या पण रूम मोठ्या मोठ्या अशा वाटत आहेत, घर मोठं वाटतंय, पण उजेड नाही येते, एकदम अंधार आहे बघा आतमध्ये. पूर्ण असं जास्त खिडक्या वगैरे नाही. हॉलमध्ये छान आहे, सगळं व्यवस्थित आहे. त्यानंतर इकडनं इकडे गेलं की मग इकडं दुसरी बेडरूम आहे. आणि हे किचन आहे. ही रूम पण छान आवडली मला, फक्त जो दरवाजा आहे की नाही, दरवाजाला एखादी पायरी पाहिजे होती, एखादी पायरी उंच, आणि मग आपला मेन डोर पाहिजे ना. तर डायरेक्ट ते गल्लीतच आहे असं, पण एकदम रोडलाच दरवाजा मेनच येतो, बाहेर डायरेक्ट दरवाजाच असं येतं आहे, त्याच्यामुळे ते नको वाटतंय. नाहीतर बाकी ही रूम एकदम छान होती, आवडली पण होती, मोठी पण होती. कारण आमचं चाललं आहे की असं 2 BHKच आपला बघूया, कारण शिलाईचे जर मटेरियल आहे ना ते सगळं एका रूममध्ये राहील. हॉलमध्ये खूप जास्त राडा होतो. किचन थोडं छोटं होतं, पण चालतंय. आता काय 2 माणसांना किती लागणार आहे. आणि याचा एक प्रॉब्लेम होता ते म्हणजे बाथरूम बाहेरच्या साईडला आहे, आतमध्ये बाथरूम नाही आहे. हे बघा बाहेर आहे बाथरूम, तसं काय ओपन नाही, इथं असा दरवाजा वगैरे आहे, सगळं लॉक आहे. त्यात तरी पण असं वाटतं ना आपल्याला की आतमध्ये राहावं बाथरूम वगैरे, कारण बाहेर जरी असलं तरी आता आमचा रुद्र आहे, मी, असं सगळेच असं थोडं आतमध्ये असलं की जरा बरं वाटतं. तशी रूम छान आहे, पण दरवाजा एकदमच असं रोडलाच, असं रोड बाहेरच डायरेक्ट मेन डोर. आणि पाऊस वगैरे आला की भीती आहे ना आतमध्ये पाणी शिरायचं, रस्त्याचं पाणी सगळं आतमध्ये यायचं. असं एखादी पायरी उंच असती ना तरी पण ही रूम आम्ही फिक्स करून टाकली असते असं वाटतंय, पण ठीक आहे. तर ह्या दोघांचं इथे बघा कसं एकदम खेळायचं, मस्त एन्जॉय करतायत हे दोघं. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, बाय बाय बाय, गुड नाईट, बाय 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 बाय, गुड नाईट. देखो मामा चिंचा. तर आता वाजलेत रात्रीचे 10, 10:15 वाजत आलेत. आणि माझा आजचा चेहरा, माझा मूड इतका बेकार आहे ना, कारण की आज मी काहीच शिलाईच केलं ना, अगदी थोडंसं सकाळी तेवढं केलं. त्याच्यानंतर 1 वाजता जे मी झोपली, माझं डोकं दुखत होतं, डायरेक्ट 4:30ला उठले. आजचे शॉर्ट व्हिडिओ जे मी 4 वाजता टाकते ते सुद्धा मी केले ना, इतकी थकून गेले होते ना, झोपून गेले गपचूप. मी एकही व्हिडिओ टाकला नाही, जाऊ दे म्हटलं, ते जे असेल ते जे उद्याचं उद्या. त्यानंतर मग संध्याकाळी उठले, म्हटलं चला आता थोडंसं करूया, पण परत डोकं दुखायला लागलं. गोळी वगैरे खाल्ली पण काही राहत नाही, म्हणून मग रुद्र गेला होता काकीच्यात. उलट्या काढल्या, बोट असं नड्यात घालून मी उलट्या काढल्या. आणि उलट्या काढल्यानंतर माझं पित्त निघतं, गोळीने कधीच निघत नाहीच निघणार कधीच, गोळी किती पण खावा. आणि त्याच्यामुळे त्यात आता गिन्नीची मम्मी पण आजारी आहे, तर त्यांना आज पण नाही सोडले. आता उद्या तरी काय माहिती सोडतात का नाही, त्याच्यामुळे तिकडं पण बघावं लागतंय. हा राहिलं, त्याच्यामुळे आता माझे डोळे इतके बेकार थकलेत ना, इतके. म्हटलं थोडासा बटाट्याचा रस काढते आणि कापसाचे असे ठेवते वरती डोळ्यावरती, थोडं रिलॅक्स झोपते. म्हणजे थोडं 5-10 मिनिटं जरा थंडावा येईल, कारण डोळे आणि डोकं इतकं जास्त गरम आहे ना. मीच आता आजारी पडू नये असं मला भीती वाटायला लागली. काहीच केलं नाही मी. किती फिडिंगच्या कुर्त्यामध्ये 4 ते 5 फिडिंगच्या कुर्त्या मी कटिंग करून ठेवल्यात, आणि हात सुद्धा लावला नाही. फक्त गळे काढले होते, सकाळीच गळे काढले होते, तेवढ्यातच आहे, अजून काय सुद्धा केलं नाहीये. आणि त्यात आता रुद्राचे पप्पा नाही घरी, ते गेले तिकडं, त्यांचं सेंडऑफ आहे ना, सोडणार आहे दमन, तर पार्टी द्यायची होती मुलांना, तर तिकडे गेलेले आहेत. आता पार्टीतून कधी येत आहेत काय माहित नाही. माझं मी आता झोपणार आहे. काम 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 खरं तरी असं होत नाही पित्त वगैरे. ती रात्री गिन्नीनं झोपू नाही दिलं, त्याच्यामुळेच हे पित्त झालंय. कारण गिन्नीनं ती रडत नव्हती आणि ती जात पण नव्हती. तिच्या पप्पासोबत तिला बोलत होते की जा हॉस्पिटलमध्ये, पण ती जात नव्हती. तिला इथंच खेळायचं होतं, पण झोपायचं नव्हतं, खेळायचं होतं.
12:30-1 वाजत आली तरी पोरगी खेळतच बसली, झोपतच नव्हती. म्हणे नाही झोपायचं, खेळायचंच आहे. आणि तिचे पप्पा आले न्यायला, 12:45 वाजता आले. मीच बोलावलं कारण मला झोपूच देत नव्हती ती, खूप जास्तच अशी मस्ती करत होती. तर मग तिला म्हटलं घेऊन जावा, तर जायलाच तयार नव्हती. म्हटली नाही आंटी म्हणजे इधर ही राहणार आहे म्हणत होती. पण नंतर लावली. कसं रात्रीची पण तिची आई मम्मा केल्यानंतर आपण कुठून आणायची तिची आई. आणि माझा आजचा फेस इतके जास्त मी सुकल्यासारखी माझं स्वतःला दिसते. तर आता इथं मी बटाट्याचा रस काढला बघा. आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये कापूस टाकायचा, असे कापसाचे गोळे 2 तयार करायचे आणि ते फ्रीजला ठेवायचं 2-3 मिनिटं. थोडं थंड झालं की मग डोळ्यावर मस्त घेते आणि 10-15 मिनिटं मस्तपैकी छान रिलॅक्स बसते है ना. आणि रुद्रला तर काय आता मी लागत नाही, सारखं काकीच्या घरी जातो, तिकडनं जेवण वगैरे सगळं तिकडनं झालंय, तिकडनंच खाऊन आलाय. हा तर चला आता आजचा हा छोटासा ब्लॉग इथं तसाच. खरं तर हॅपी तर अजिबातच एंड होत नाही कारण खूप जास्त त्रास झालाय. अजून कोणी असेल ना भरूचला तर आम्हाला नक्की रूम अजून सजेस्ट करा, जेणेकरून आम्ही आता नेक्स्ट संडे तर आम्हाला चालणारच ना. आता ह्या संडेला आम्ही कसं तरी पोस्टपोन केलं, पुढे ढकललं, पण पुढच्या संडेला ढकलून चालतच नाही कारण खूप कमी दिवस राहिलेत. त्यामुळे पुढच्या संडेला आम्हाला बघावीच लागेल. तर असेल ना तर नक्की सजेस्ट करा तुमच्यापैकी अजून बऱ्याच जणांनी, शेजारी वगैरे. कारण असं ब्रोकर थ्रू जायचं म्हटलं ना की ब्रोकरचं शेवटी कसं असतं, आपल्याला समजलं पाहिजे रूम कशी आहे, काय तिथलं सगळं कसं आहे. त्याचबरोबर ब्रोकर जवळजवळ एक रेंट ते स्वतःच घेतात, त्याच्यामुळे तेवढं देण्यापेक्षा आपण बघितलेलं ना आपल्यानी बघितलेलं चांगलं असतं. तर असेल रूम तर मला नक्की सांगा, सजेस्ट करा ना. तर चला हे थोडं डोळ्यावरती ठेवते आणि झोपते निवांत, कारण की उलट्या काढून पण काय माझं डोकं दुखायचं राहिले ना. आता उद्याची सिच्युएशन काय आहे, उद्या कसं होतंय ते. तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते. बाय बाय.